कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिप्या, बोल दिप्या। हॅलो 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 दिदे दिदे दिप्या, काय झालं? दिदे, आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केलंय। लाल कलरची व्हॅन होती। कोणी? एक मिनिट। काय ग? किडनॅप केलंय। अरे तू काय बोलतोयस? कुठे आहे तो? तू तशी असेल तशी इकडे निघून वडूतला। मी तर रस्त्यावर उभा आहे, अजून व्हॅन लांब गेली नसेल। लवकर लवकर येतो तिथे, लवकर ये। बरं ऐक ना, तू एक काम कर, तू गाडीवर जा ना त्यांच्या मागे, त्यांचा पाठलाग कर। मी पोहोचते सभा, मी बघते। हो आपल्या काय झालं? काय दिप्याचा फोन होता का? काय म्हणला? तो म्हणलं की आम्हाला कोणीतरी किडनॅप केले। काय? दिप्याचा आता फोन आला होता मला, तो सांगत होता। अगं पण कधी झालं आणि कसं काय? नाही माहिती। आपल्या खचू नकोस, तू खचू नकोस, उठ चल। अहो पण म्हणजे कुठून किडनॅप केलंय त्याला? पडून म्हणाला बापू। पडूत? अगं पण तिकडे कशाला गेले होते हे? कळत आहे। अगं अहो पण हे कुठे आहे बापू? अगं वडूत आसगावच्या तिकडे आहे। अरे देवा, हे नाही मग तिकडे काय करतात? काय कळत नाहीये। आपल्या उठ उठ उठ, आपल्याला तिकडे निघायला पाहिजे। चल चल चल। हे बघ, आपल्या वेळ वाया घालू नको, उठ। आपण जेवढा वेळ वाया घालू ना तेवढा अमोल आपल्यापासून लांब जाईल। तू ऐक ना, उठ चल माझ्या बरोबर, चल चल चल। घाबरायचं नाही, काय झालं सांग? दादा, आपला वासरू। बापू, हा आपल्या अमोल दादाचं झालं तर? ए नाही आपल्या, तसं काय बी होणार नाही। कुठलं पण कुठं बी जोडू नकोस तू, तसं काय होणार नाही। चल चल, आपल्याकडे वेळ कमी आहे, चल। गुरुजी, हे लग्न होणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणताय तसं पत्रिकेत योग नसला ना तरी सुद्धा आम्हाला हे लग्न करायचे। हा, प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतो, यावर पण निघल। काका, तुमची काहीतरी गल्लत झाली। हा, तुम्ही ना जरा शांतपणे पत्रिका परत बघा बघू। गुरुजी, हो तुम्ही जो उपाय सांगाल ना तो करायला आम्ही तयार आहे। माझ्या पोराचं भविष्य अवलंबून आहे हो यावर। पत्रिका, पंचांग या गोष्टी ग्रहावर अवलंबून असतात आणि कुठेही गेलं तरी ते काय बदलत नाही। आणि मला जे इथं दिसतंय ना तेच मी सांगतोय। आणि हो, थोतांड उपाय सुचवणं आणि पैसे उकळणं याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये। हो हो, तुम्हाला काय म्हणायचंय ना ते कळलंय आम्हाला, तुम्ही या। तुम्ही नाराज आहे ते कळतंय मला। गुरुजी, मी फोन करते तुम्हाला, हा म्हणजे आपण फोनवर बोलूयात नंतर। ठीक आहे ठीक आहे, चला। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। साहेब, कोणतं फुटेज बघायचं आहे तुम्हाला? सकाळी 9 वाजल्यापासूनचं वडूद चौक आहे ना, तिथलं सगळं फुटेज हवंय। खेड शिवापूर टोल नाका, हायवेचं सगळं आणि आणेवाडी टोल नाका, इथलं सगळं फुटेज पाहिजे मला। लगेच देतो। मॅडम 5-10 मिनिटं लागतील। तुम्हाला अर्जुनचा कॉल आला होता ना, काय बोलला तो? अहो साहेब लय काळजीत होते, त्यांना कळलं असणार आहे की सिम्बा त्यांचाच मुलगा आहे म्हणून। साहेबांच्या बाबतीत नेहमी असंच होतं। आता बघा की, मुलगा इथं होता तर त्यांना माहित नव्हतं की सिम्बा त्यांचाच मुलगा आहे म्हणून, आणि आता किडनॅप झालाय तर त्यांना कळाले की सिम्बा त्यांचाच मुलगा आहे म्हणून। सिम्बा तो समर कॅम्प वाला लहान मुलगा, तो अमोल? होय मॅडम, तोच। अहो किती गोड मुलगा आहे तो। एक मिनिट, चिंचुके तुम्हाला माहिती होतं ना?
की सिम्बाच अमोल आहे म्हणून? मग खोटं का बोललात? हो मॅडम, मला अगोदरपासूनच माहित होतं की सिम्बा साहेबांचा मुलगा आहे म्हणून, पण मी ती कोणाला सांगितलं नाही. पण का? तुमच्यासाठी. काय? हो, तुमच्या साहेबांसाठी. जर साहेबांना कळलं असतं ना की सिम्बा त्यांचा मुलगा आहे म्हणून, तर त्यांनी साखरपुड्याला कधीच होकार दिला नसतं. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे आता अर्जुन लग्नाला नाही बोलणार असं? हो, तसं नाही हो. साहेबांनी एकदा शब्द दिला की दिला. अहो, अमोल स्वतः साहेबांना शोधत होता. तो पोलीस स्टेशनमध्ये साहेबांचं स्केच घेऊन आला होता. मी कुणालाच सांगितलं नाही, साहेबांना पण नाही. ते लग्न होणं अशक्य आहे. म्हणजे काय झालंय नेमकं? अहो, योगच नाहीये लग्नाचा. त्यांच्या लग्नाचा जर योग असता तर आतापर्यंत झालं असतं. आता ते शक्यच नाहीये. मॅडम, साहेब आता कुणाच्या बापाला ऐकत नसतात. अहो मॅडम, तुम्ही साहेबांचा अजून पोलीस अवतार बघितलेलाच नाही. त्या गुंडांना वाटत असेल त्यांनी लई मोठा तीर मारलाय म्हणून, पण त्यांना माहित नाही त्यांनी एका झोपलेल्या सिंहाला जागा केलंय म्हणून. आता त्यांची काय अवस्था होणार आहे ना, बघाच तुम्ही. अहो मॅडम, त्यांनी ना साहेबांच्या नाजूक विषयाला हात घातलाय. आता त्यांना सुट्टी नाही. मी इतक्या मनापासून सगळं जमवून आणलं होतं. आता अर्जुन माघारी येईल का? का इतकी विघ्न येत आहेत? खरंच ते गुरुजी म्हणाले तसं आहे का हे? नाही, आता काहीही झालं तरी मी अर्जुन सोबतच लग्न करत असते. सॉरी. पण काय अवस्था करून घेतली रे आपली? आपला एकुलता एक पोरगा किडनॅप आहे, त्याच्या जीवाला धोका आहे, आणि आपण इथं भांडत होतो. आपण जगातले सगळ्यात वाईट आई बाबा होत ना रे. हो ना? आपली तू का नाही भेटवला अमोलला मला? अर्जुन, अमोलच्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी घरी यावं म्हणून मीच निमंत्रण घेऊन आले होते घरी. काय? हो, रुपालीताईंनी मला घरातूनच हाकलून दिलं. दारातच होते मी, मला आतही घेतलं नाही रे त्यांनी. फेरीने घेऊन आले होते तुमच्यासाठी का? आता अपमान केला, मला हाकलून दिलं, फेरणी फेकून दिली. हे माहितीये तुला सगळं? नाही, पण तू अमोलला घेऊन का नाही आलीस? कारण तू वचन घेतलं होतंस अर्जुन माझ्याकडनं. तू हे सारखं सारखं विसरतोय. तूच सांगितलं होतंस त्याला माझ्याबद्दल काहीच सांगायचं नाही. पण मी ते वचन मोडलंय आता. मी अमोलला सांगितलं शहंशाबद्दल. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला त्याच्या बाबांबद्दल सगळं सांगितलं. मला भेटवायचं होतं रे तुला. त्यानंतर हे सगळं झालं. मम्मी सांगून दिलं सगळं शहंशाबद्दल. काय सांगितलं? हेच की आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजे शहंशाची गोष्ट सांगणार आहे. तुला माहितीये शहंशाच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.